नियम क्रमांक 1, ऑडिशन 3 मिनिटांच्या वर करू नये. अगं बया, नाहीतर अपमानास तयार राहावे. बघितलं तुझ्यामुळे काय. बसा तुम्ही. नियम क्रमांक 2, जोक बरे नसल्यास झोपण्याचा अधिकार परीक्षकांकडे राहील. याला काय अर्थ आहे? होय. 3 नंबर, परीक्षकाला आलेलं हसू हे विनोदावर नसून तुमच्यावरही असू शकतं. ऐक तुझ्यासाठी काय लिहिलं. आणि 4, हा. दारुडा, वेडा, लहान मुले यांची ऍक्टिंग करू नये. केल्यास गाडीची हवा काढण्यात येईल. बापरे, म्हणजे भाऊ कदमच्या गाडीची हवा गेलीच म्हणून समजायची आता. बसा. या नियमांचं पालन करायचं आहे आणि ऍक्टिंग करायची आहे. चला सुरू करा. कडक नियम लावले पण तुम्ही. गप्पा बसा सासूबाई. काय? किती मोठी मोठी लोक आली पाहिलं का? अयो, खरंच आज तर मला एकदम घरात आल्यासारखंच वाटतंय. घरात आल्यासारखं म्हणजे नाही काय आहे, ते सोमन बाबांच्या त्या भंडाराला जातात तर तिकडे अन्नछत्रात बसतात ना, तिकडे मोठी मोठी लोक येतात अन्नदानासाठी. त्यांना तसं वाटतंय तिथे चाललेत म्हणून. नाही तुझं सांगू का? काय? माझं काय, मी आहेच मूळची श्रीमंत घरची. मोठी श्रीमंत घरची पनीरच्या जागी खोडरबर टाकतात भाजीमध्ये. काय? पनीरच्या जागी खोडरबर टाकतात म्हणजे कसं खाणाऱ्याला चावत नाही ना, ते ठेवून देतात, परत धुवून पुढच्या वेळेला सेम भाजी. का बसा. मोठ्या घरचे पोकळ असे म्हणते ते. हे तुमचं सांगू का? काय झालं ना साबळे, हा. डॉक्टरांनी यांना ग्रीन टी प्यायला सांगितलं बारीक होण्यासाठी. मग तर ही थेरडी ग्रीन टी मध्ये खारी बुडवून बुडवून खाती. मला डॉक्टर काय म्हणले, काहीतरी हलकं खात जा. मी बटर धरला आणि खारी धरली तर खारी हलकी वाटली, मी खाल्ली. एवढं काय त्याच्यात. आणि त्यात दूध आणि साखर घातली ती. टी आहे ना, टी मध्ये दूध आणि साखर घालतात, नाहीतर ती एकटी नाही का पडणार. अजून व्हायचंच. एवढ्या एका पंचवर एलिमिनेट करा. बस झालं. नाही का बसा? असं नका असं करू. करायचं आम्ही आज. हा, तर मी जोक सांगते, मग मी काय सांगू? तू तुझी लफडी सांग. लोक जाम एन्जॉय करतील. कशी बोलते म्हातारी. अगं बया, मी एवढी साप चारित्र्याची बाई. प्रतिवत्ता. अयो. काय काय प्रतिवत्ता. ते म्हणायला शिका आधी. पतिव्रता. तेच ती ते. खरी मी आहे. हा मग कसं? चौघींच्या पतीला फिरवलंय मी. म्हणजे गाईड होते ना मी गावामध्ये, असं फिरवलं. खरं सांगते, काय? माझ्या चारित्र्यावर नाग लावू नको. मी जर शाप दिला ना, शाप, तर जागच्या जागी जळून खाक होशील. बहुतेक रोज शाप देत असाल तुम्ही म्हातारीला. केवढी करपली ती. तू ह्या डुचकीच्या नादाला लागू नको हा, सांगून ठेवती. काय म्हणालात? डुचकी म्हणले, डुचकी. काढू मंगळसूत्र. नको नको काढू नको काढू काढू. नको नको. काय एक मिनिट, मला काय कळलं नाही. मग सूत्र काढू म्हणजे काय कळलंच नाही मला. ऍक्च्युली हिने जर मंगळसूत्र काढलं तर हिच्या अंगात भूत येतं. सरांचा सिनेमा आहे ना तो, सविता दामोदर परांजपे. कसं कसं केलास? सविता दामोदर परांजपे. एवढं हिलेरियस प्रमोशन कोणाचंच नाही केलं. असं एवढं का त्यांच्यासाठी खास कोरिओग्राफी? नाही मला पाठ होत नव्हतं, मी लिहून आणलं इकडे. असं बघितलं तिथं. तेवढं पाठ करायला येत नाही. नाही भूताचं नाव कशाला आपण पाठ करायचं उगा आपलं. त्याच्यात बाई येते अंगात. हा, ते हिच्या अंगात पुरुष येतो. हो. डेंजर आहे एकदम ही. आणि ह्याने वीक काढला की ह्याच्या अंगात कुशल बद्रिकी येतो. तुला तर चांगली हाताखालून काढली पाहिजे. काढू ए नको काढू. ए नको नको हा? नको नको पाया पडून देऊया. राम 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 राम. सविता ऐक. असा का आवाज काढतात? हा? असा का आवाज काढतात? बहुतेक रेडा आला असणार. थोडा वेळ
थांबा बल्लाळ देव पण येईल अख्खा बाहुबली दाखवते ती कळलं कळलं आता नाटक होणार आहे आम्ही नव्हेच बस बस हिने पण मंगळसूत्र काढले गप्पी का म्हातारी गप्पी का आता? बस 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 पण मला एक गोष्ट नाही कळली त्या नाचायला लागल्या त्यांच्यामध्ये काहीतरी एक आत्मा आला अतुल तोडणकरांना वर आणलं म्हणजे काही पूर्वजन्माचं काही यांच्याशी कनेक्शन वगैरे नाही तसं काही नाही ऍक्च्युली तिकडे हाय का हा माझा फोन होता तिकडे हे बसले होते त्याच्यावर म्हटलं चेपल हा माणूस बसला म्हणून त्याला उठवला आधी बाबा उठतो अच्छा अच्छा फोन साठी उठवलोय मला वाटलं त्याला काय पार्श्वभूमी आहे काय मागची नाही नाही ती फक्त चेक करत होती याची पार्श्वभूमी फोनला तर लागली नाही तोडणकर सर बसा तुम्ही थँक्यू थँक्यू क्या बात आहे एक नृत्य जोक परीक्षण करा जोक हा, हा, ग खूप बाई. झाला आता नाच हो हो जोक करायचं जोक हो मी आधी सांगते नाही नाही पण परीक्षण कोण करणार आहे ठीक आहे त्या बाईमध्ये मीच बसा करणार आहे कळलं का मीच निवडणार आहे सगळं ही निवडणार हा. आहे हिला साधी मेथी नाही निवडता येत मेथी टाकते आणि देठाची भाजी करते ही काय निवडणार तुम्ही काही म्हणालात ना तरी मला देत काही फरक पडत हो नाही. तुम्ही काही म्हणालात मला थेट काही फरक पडत नाही एक मिनिट टॅलेंट दाखवा चला, मी नंबर सांगते आधी हा. मी सांगते नाही मी जोक सांगते मी सांगते मला सांगू देत हा मी मोठी आहे जरा असं दे मी धाकटी आहे मी सुरू कर थांब ना जरा. मी सांगते ना जर थांब की